रामलाल चौक ते सरस्वती चौक रस्त्याची दुरावस्था झाली असून महानगरपालिका कुणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे। सोलापूरमधील रामलाल चौक ते सरस्वती चौक या ठिकाणी रस्ता कमी आणि चाळण जास्त असं चित्र दिसत आहे। या रस्त्यावर महाविद्यालय व दवाखाने आहेत। नागरिकांची या भागात वर्दळ अधिक असते, मात्र रस्त्याची अवस्था पाहिली तर रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी आहे। याविषयी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। या ठिकाणी कोणता अपघात झाला किंवा एखाद्याचा बळी गेला तेव्हाच महानगरपालिकेला जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। प्रत्येक वेळेस कुठल्या तरी पुढाऱ्यांनी सांगितल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा देखील सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात आला आहे। प्रशासन आंदोलनाची वाट पाहत आहे का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। याबाबतची अधिक माहिती माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी दिली आहे। सरस्वती चौक ते रामलाल चौक हा जो रस्ता आहे, जर आपण पाहिलं तर ह्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। ह्या रस्त्यावर प्रमुख अशा 2-3 शाळा येतात, 2-3 हॉस्पिटल्स त्याला कनेक्टेड आहेत आणि वारंवार मी महापालिकेला यापूर्वीसुद्धा 2दा या ठिकाणी निवेदन दिलं आहे, परंतु प्रशासनाकडून या रस्त्याबाबत कोणतीही कारवाई या ठिकाणी झाली नाही आहे। वारंवार त्यांना निवेदन देऊनसुद्धा या ठिकाणी दुरुस्ती संदर्भात कोणतंही ठोस पावलं या प्रशासनाच्या मार्फत उचललेली नाहीत। मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्या ठिकाणी कुणाचा तरी बळी गेल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त करणार आहात की नाही, कारण की जर सोलापूर शहराची आपण एकंदर अवस्था बघितली तर प्रमुख रस्त्यांची या ठिकाणी चाळण झाली आणि प्रशासन स्वतःहून काही पावलं उचलतच नाही आहे। कुठल्या तरी पुढाऱ्यांनी सांगावं, कुठल्या तरी नेत्यांनी सांगावं, मग त्यावर आंदोलनं व्हावी, मग त्यांनी काम करावं, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनाची वाट या ठिकाणी प्रशासन पाहते की काय, अशी या ठिकाणी मला शंका येते। त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलपणे या रस्त्याचं लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्त करून घ्यावी, अशी एक मागणी या ठिकाणी या भागातील लोकप्रतिनिधी मी या ठिकाणी आपल्यासमोर करतो आहे।